नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, मोहना कारखानीस लिखित ही वाट दूर जाते या कादंबरीचा आज भाग 14वा. 2003 मुंबई. मी आदिती गुप्ते. माझ्या केबिनवर आज जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्स या कंपनीच्या पर्सनल केअर डिपार्टमेंटची प्रेसिडेंट अशी पाटी आहे. आजही कंपनीच्या पेरोलवर आणि पासपोर्टवर माझं नाव आदिती गुप्तेच आहे, पण रूढीनुसार म्हणाल तर ते बदललेलं आहे. गेल्या 10 वर्षात अगदी एखाद्या कादंबरीत शोभेल असा नाट्यपूर्ण प्रवास झाला आहे माझा. आपल्या सगळ्यांचं आयुष्य म्हणजे एक कादंबरीच असते, नाही का? जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्समधला माझा हा प्रवास एखाद्या कादंबरीत शोभण्यासारखाच वाटतो, पण कादंबरीतल्या घटना प्रसंग बदलता येतात. आपल्या आयुष्यातल्या घटना अशा बदलता येत असत्या तर मी चालायला सुरुवात केलेली वाट मला वेगवेगळ्या वळणांनी इथपर्यंत घेऊन आली आहे. कधी ती अगदी मऊ गुळगुळीत पावलाला सुखावणारी पाऊलवाट झाली, तर कधी तिने पायात काटे टोचून टोचून रक्तबंबाळ केलं. आज मागे वळून पाहिलं तर जखमेतनं ठिबकलेले रक्ताचे थेंब त्या वाटेवर पडलेले अजूनही दिसतील. पण मी पुढे पाहते. कधी कधी जे डोळ्यांना दिसतं ते तरी खरं कुठे असतं. जे खरं वाटतं ते तसं नसतंच. माझं मला जे बरोबर वाटत असतं ते कधी कधी अगदी बिनबुडाचं आणि धादांत चुकीचं ठरतं. डोळे कान धोका देतातच, पण आपलं मनसुद्धा धोका देतं. आपणच आपल्याला परके होऊन वागतो, मग लोकांची गॅरंटी कशी देता येईल? आज माझ्या केबिन बाहेरची प्रेसिडेंट नावाची पाटी वाचणाऱ्याला आकर्षित करते. अनेकांना ही पाटी वाचून माझा आदर वाटतो. अर्थात तो आदर या पाटीवर झळकत असलेल्या पदाबद्दल असतो का माझ्याविषयी म्हणजे आदिती गुप्तेविषयी असतो, हा प्रश्न वेगळा. आज माझ्याकडे काही वर्षांपूर्वीपेक्षा अधिक पैसा, बँक बॅलन्स आहे. का कोणास ठाऊक अचानक समाजातली समीकरणच बदलली आहेत. जे लोक टाळत होते त्यांना अचानक प्रेमाचा शोध लागला आहे. आनंदाची गोष्ट अशी की आज 2003 आमच्या कंपनीत स्त्रियांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निशा, प्रगती, माधवी, शाल्मली, एकापेक्षा एक सरस, बुद्धिमान आणि अधिकारी स्त्रिया आत्मविश्वासानं इथे वावरत आहेत. पण तरीही अधिकारी पदावर तिची कमतरता मात्र अजूनही चांगल्या माशाची चव घेताना घशात काटा टोचावा ना तशी टोचते. एरवी अधिकारी पदावर बायकांची संख्या इतकी कमी असताना कोणाच्या मनात ही बाई इथपर्यंत कशी पोचली असंही येत असेल. या वाटेवर कुठल्या ना कुठल्या उपायानं बाईला बदनाम करायचं अनेकांनी सोडलं नाही. मला विचाराल तर मला मिळालेलं हे पद, अधिकार, प्रसिद्धी आणि पैसा हे प्रत्येक सेकंदाला, क्षणाला गाळलेल्या घामाची, रक्ताची किंमत आहे. माझ्या आईबाबांनी वेळोवेळी दिलेला आधार आहे. आजी आजोबांचा आशीर्वाद आहे. माझ्या जोडीदारानं दिलेल्या खंबीर पाठबळाचं हे दृश्य परिणाम आहेत. कायम घट्ट धरून ठेवलेल्या मूल्यांची, संस्काराची पत आहे. प्रसंगी मान अपमान गिळून परिस्थितीशी केलेल्या तडजोडीचं हे रिटर्न गिफ्ट आहे. हे खरं आहे की कॉर्पोरेट जगात तग धरून राहण्यासाठी थोडी तडजोड मला करावी लागली. कधी धडधडी डोळ्यांसमोर अन्याय दिसत असताना महाभारतातल्या भीष्माचार्यांसारखं फक्त मुठी वळून गप्प बसावं लागलं. चुका झाल्या, पण जोपर्यंत माझ्या मूल्यांना मुळापासून धक्का लागणार नाही, कोणाचं नुकसान होणार नाही, तोपर्यंत मी तडजोड केली. जेसिका ब्युटी असो किंवा आणखीन कुठलीही कंपनी, पुढे जाण्यासाठी काही गोष्टींची तडजोड करावी लागते हे सत्य मी स्वीकारलं, कारण इथे प्रत्येक मोठा मासा लहान माशाला खात असतो. असे किती मासे प्रसंगाचा फायदा घेऊन वासून घास घेण्यासाठी तयार असतात, एकमेकांना आजमावत असतात.
या माशांच्या घोळक्यात काही माशांना एकदा कळलं की त्यांचं तोंड तुमचा घास घेण्यासाठी अपुरं आहे की ते मग मुकाट्यानं बाजूला होतात. या झुंडशाहीत राहून आपल्याला हवं ते करून घेण्याची ही एक युक्ती आहे. आजोबा मनात जे श्लोक शिकवायचे त्यातला एक आठवतो. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. कारण उद्देश न ठेवता लोकांमध्ये प्रिय होणं आणि विवेकानं सत्याची कास धरून राहणं हे समर्थांना प्रिय होतं. त्याचा अर्थ आता लागतोय. भक्तानं निष्कपट राहावं पण बावळट राहू नये. कोणाला फसवू नये पण कोणाकडून फसलं जाऊही नये. बाहेरच्या जगात जेसिका ब्युटीसाठी कामं करून घेण्यासाठी या पाटीची कार्डाची मला गरज भासते, तशी ती इतरांनाही भासते. आमच्या कंपनीत या पदावर पोहोचल्यावर भरपूर पगार मिळतो. दर महिन्याला बँकेत पडणारे पैसे वाढायला लागले की तेवढ्याच प्रमाणात गरजा वाढतात, पण हे कळायला लागेपर्यंत त्या गरजांची सवय झालेली असते. लक्झरी बिकम्स नेसेसिटी. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणखीन पैसा मिळवायची धडपड, पैशासाठी तडजोड, असं हे चक्र चालूच राहतं. पण ही तडजोड जोपर्यंत रक्त आणि स्वत्व शोषत नाही तोपर्यंत ठीक असते. सुदैवानं मी माझ्या मूल्यांची तडजोड करणार नाही या मतावर ठाम राहता आलं आणि आजही ते करायला जमतंय. आणि त्यामुळे प्रेसिडेंटच्या नावाची ही पाटी आज मला निश्चितच सुखावती आहे. या पाटीकडे बघता बघता माझं मन नकळत मागे मागे जातं. 12 मार्च 1993. कधी कधी स्वच्छ निरभ्र आभाळाकडे टक लावून बघत राहावं, मनात काहीतरी योजावं आणि अचानक काळेकुट्ट आभाळात भरूनच यावं. काहीही ध्यानीमनी नसताना मुसळधार पाऊस भरून यावा आणि पुढच्या क्षणाला त्याने अंगावर येऊन आपल्याला झोडपून काढावं. सगळ्या सृष्टीला अस्ताव्यस्त करून टाकावं, असं काहीतरी माझ्या आयुष्यात त्या दिवशी म्हणजे बरोबर 10 वर्षांपूर्वी घडलं. त्यानंतर मी आयुष्याकडे गंभीरपणे बघायला लागले. मी बदलले कारण माणसाच्या क्षणभंगूर आयुष्याचं सत्य मला समजलं. मी, माझं, मला या अहंकारानं माखलेल्या शब्दांचं फोलपण मला कळलं. पैसा, संपत्ती, प्रसिद्धी या सगळ्याच्या मागे माणूस आयुष्यभर धावतो, पण ते नष्ट व्हायला एक क्षण पुरतो. इंग्रजीत ब्लॅक फ्रायडे म्हणजे काळाकुट्ट शुक्रवार असं म्हटलं जातं. 12 मार्च हा शुक्रवार होता. पण मला वाटतं जे वाईट घडायचं ते घडून जातं. शुक्रवारला उगाचच काळा शुक्रवार म्हणायचं झालं. शुक्रवार हा देवीचा वारही मानला जातो. मग देवीच्या वाराला असं भयानक, अनेकांच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवणारं का घडावं? त्या दिवसानं माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. केवळ माझाच नाही तर संपूर्ण मुंबईचा नक्षा त्या दिवसानं बदलून टाकला. त्यावेळी मुंबई ही कागदावर बॉम्बे होती. आमचं ऑफिस त्यावेळी नरिमन पॉईंटला होतं. जेसिका ब्युटीच्या ऑफिसात मी चांगलेच रुळले होते. यशस्वी मार्केटिंगची तंत्र शिकत होते. कधी स्वानुभवातून, कधी पुस्तकं वाचून, तर कधी स्वामीसारख्या सहकाऱ्यांकडनं, तर कधी विनयसारख्या हुशार हाराहुन्नरी बॉसकडनं. विनय चाणाक्ष होता, मेहनती होता. त्याच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्याच्या हाती एखादा प्रोजेक्ट आला की पूर्ण होऊनच तो जात असे. त्यासाठी आमची टीम रात्रंदिवस कामाला लागत असे. विनयला कामात दिरंगाई केलेली बिलकुल खपत नसे. त्या बाबतीत कित्येकानं त्याने फैलावर घेतलं होतं. त्यामुळे ऑफिसमध्ये त्याचे बरेच शत्रू होते. मलाही त्याच्या खडक स्वभावाचा तडका बसला होता. मी त्याला खडूस हे नाव कधीच बहाल केलं होतं. हसी मजाक करताना या खडूस महाशयांना कधी बघितलंच नव्हतं. अनेकदा पुस्तकी ज्ञान तोकडं पडतं. रोजच्या आयुष्यात ऑनलाईन शिकायला मिळतं ते खरं शिक्षण. विनयला नाही म्हणणं कोणाला जमत नसे. माझीही धडपड चालली होती. अडथळ्यांच्या शर्यतीत हार न मानता पुन्हा जोमानं पुढं जायची मनशक्ती मी जागवत होते. कॉर्पोरेट क्षेत्र अधिक ग्लॅमरस होत चाललं होतं.
मी स्वतः नकळत या जगाचा एक हिस्सा बनायला लागले होते. कारण मी जेसिकाची नोकरी करत होते. आमची उत्पादनं आम्हाला बाजारात खपवायची होती. ती टॉपवर कशी जातील याचा विचार दिवसेंदिवस अस्वस्थ करत होता. एकूणच आयुष्याची रफ्तार स्पर्धा वाढत होती. लोक देखाव्याला भुलत होते. घरात नवीन नवीन वस्तू आणण्याची स्पर्धा चालू झाली होती. त्यासाठी कितीही पैसा कमवला तरी तो कमी पडायला लागला होता. त्यामुळे लोकांना आणखीन पैसा हवा असं वाटायला लागलं होतं. त्यासाठीच ब्रँड इमेज नावाचं नवीन बुजगावणं जन्माला आलं होतं. संगणकांनी नवीन क्रांती आणली होती. आमची पर्चेसिंग टीम मला मिस कम्प्युटर म्हणत असे. मी फक्त हसून त्यांच्यापासून माझी सुटका करून घेत असे. पर्चेसिंगच्या अतुल पटेलबरोबर गप्पा मारताना मी अति प्रामाणिक आहे असा शेरा तो नेहमी मारत असे. आदिती, यू आर ओव्हर डुईंग इट. थोडं 19-20 चालतं, मला थोडंफार कॉम्प्रोमाइज चालतं, असं एकदा एका पार्टीला तो सहज माझ्या हातावर हात ठेवत म्हणाला. विजेचा धक्का बसल्यासारखा मी हात मागे घेतला. आय डोंट ॲग्री, सॉरी, मी निग्रहानं बोलले. त्या दिवसापासनं प्रोफेशनल संबंध न बिघडवता पटेलसारख्या माणसांशी कसं वागायचं याचा विचार मी करायला लागले. माझा बॉस, आमचा मार्केटिंग मॅनेजर, विनयच्या मागे पुढे करणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती. पण मला तसं करायला जमत नव्हतं आणि तो माझा स्वभावसुद्धा नव्हता. मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे करत होते. आजूबाजूला काय चाललंय ते ऑब्झर्व करत होते. विनय अरोरा कधी किणकिणणाऱ्या चमच्यांना कमालीच्या चातुर्यानं जवळ करत होता तर कधीकधी अंतरावर ठेवत होता. मी त्याला मिस्टर खडूस म्हणायला लागले होते कारण माझ्याशी तो खडूसपणेच वागत होता. काही असो, पण त्याच्याकडनं या बाबतीत बरंच होतं शिकण्यासारखं. बाहेरच्या राजकीय आर्थिक परिस्थितीत सुद्धा त्याचवेळी कमालीची उलथापालथ चालली होती. राजकीय सत्ताधाऱ्यांच्या, तस्करांच्या हालचालींचा जगण्याचा जराही कानोसा आपल्याला नसतो याचा प्रत्यय लवकरच येणार होता. त्यांना जसं सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी काही देणं घेणं नसतं तसं सामान्य माणसालाही कुठे या जगाशी काही देणं घेणं असतं. सकाळी उठायचं, हेडलाईन्स वाचायच्या, त्यावर अमुक एक कसं चुकीचं आहे किंवा बरोबर आहे यावर चर्चा करायची, टिप्पणी करायची आणि मग सगळं विसरून आपलं नित्यकर्म आटोपून ऑफिसला जायचं. हा आपल्या मध्यमवर्गीय चाकरमानी लोकांचा दिनक्रम. पण एक दिवस मुंबईकरांच्या आयुष्यात असा आला की बाहेरच्या जगाकडे बघायची सगळ्यांची दृष्टी बदलली. कोणी याला प्रारब्ध म्हणतात तर कोणी नशीब. काही असो, नियतीपुढे आपण किती क्षुद्र आहोत हे कळलं. माणसानं कितीही प्रौढी मारली तरी कोणत्याच गोष्टी त्याच्या हातात नसतात हे त्या दिवशी कळलं. कारण ते भयंकर बॉम्बस्फोट घडले. कुणीतरी मोठं कारस्थान करून ते घडवले, त्याला कोणी थोपवू शकलं नाही. मला तो दिवस स्पष्ट आठवतोय. जेसिका ब्युटीच्या ऑफिसमध्ये आम्ही कामात व्यस्त असताना एक भयंकर बातमी आली. मुंबईत 1-2 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं कळलं. ती भयंकर जीवघेणी बातमी तेवढ्यावर थांबणार नव्हती. केवळ 2 तासाच्या अंतरानं 1 नाही, 2 नाही, 13 बॉम्बस्फोट झाले. मुंबईच्या मोठमोठ्या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. लोकांना कळलंच नाही नक्की काय घडतंय ते. अशा वेळी नक्की काय करायचं? घरी जायचं का कामाच्या ठिकाणी थांबायचं? काही निर्णय घेता येईना. त्या बॉम्बस्फोटाचा काही पॅटर्न नव्हता. भूतकाळातल्या काही कृत्यांचा बदला घेण्यासाठी कुठली तरी गँग सामान्य माणसाच्या जीवावर उठली होती. धडाधडा बॉम्बस्फोट होत होते. कुठे बसमध्ये तर कुठे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. किंकाळ्या, रक्ताच्या चिळकांड्या, मांसाचे तुकडे. ऐकूनच माझं डोकं सुन्न झालेलं होतं. या रक्तामांसाच्या जीवांचा कोणाच्या तरी बदल्याची अर्थार्थी संबंध नव्हता. रक्ताचा रंग एकच होता, पण मनाचे रंग विद्रूप होते. आयुष्याच्या क्षणभंगुरतेची खात्री त्यावेळी पटली. घरी बाबांशी बोलणं झाल्यावर मला त्यातल्या त्यात बरं वाटलं होतं. सचिन हॉस्टेलवर सुरक्षित होता. सुदैवानं बाबासुद्धा घरीच होते. आमच्या ऑफिसमधले लोक एक एक करून कुठे ना कुठे आपली तात्पुरती सोय करून निघत होते. हळूहळू सगळं ऑफिस रिकामं झालं.
त्या दिवशी कामाचा डोंगर समोर दिसत होता, त्यामुळे एवढ्या घबराटीच्या वातावरणातही मी माझ्या हातातलं काम पुरं करत बसले. ते तसंच टाकून घरी जायला त्याही परिस्थितीत जमलं नाही. उशिरा लक्षात आलं, माझ्याबरोबर घरी परत जाणारं कोणीच नव्हतं. कोणाची सोबतच नव्हती. आता मला परिस्थितीची गंभीरता जाणवली. सगळ्या बाजूंनी अंगावर काहीतरी भयंकर चालून येतोय असं वाटलं आणि मला अगदी एकटं वाटलं. डोळ्यात पाणीच जमलं. आणि मग त्या क्षणी मिस्टर खडूस, विनय अरोरा समोर दिसत होता. तो थांबला होता त्या दिवशी ऑफिसमध्ये. सगळे कर्मचारी निघून जाईपर्यंत तो चौकशी करत होता. त्याचं घर ऑफिसपासून जवळ होतं. त्याला बघून माझ्या जीवात जीव आला. "अदिती, तू कशी जाणार आहेस?" तो मला विचारत होता. त्याच्या आवाजात काळजी होती. त्यावेळी वाटलं तो माझा बॉस नाही, मिस्टर खडूस नाही, एक पुरुष नाही, तर केवळ एक माणूस माणुसकीच्या नात्यानं विचारतोय. मला माहिती नाही. मी थरथरत म्हणाले. भीती ही काय असते याचा अनुभव मला येत होता. "अदिती, शांत हो, घाबरू नकोस. तुझ्याबरोबर दुसरं कोणी नसेल तर इफ यू डोंट माइंड, तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल." तो माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तो स्पर्श मला धीर देऊन गेला. स्पर्शातला फरक जाणवला. त्यावेळी त्याच्या असण्याचा नुसता विचारही मला केवढा धीर देऊन गेला. विनय, त्यावेळी माझा बॉस होता. तो कंपनीत प्रत्येक आघाडी व्यवस्थित सांभाळून यशस्वी झालेला बॉस. खोटं कशाला बोलू, खडूस वागला तरी त्याच्या वागण्यानं त्यांनी मला कधीतरी आपलंसं केलेलं होतं. माणसांना योग्य तऱ्हेनं हँडल करणं त्याला अवगत होतं. ते त्याचं सामर्थ्य होतं. या वाटेवर आज तो मला खूप जवळचा वाटला होता. हे संकटाच्या क्षणी तीव्रतेनं माझ्या लक्षात आलं. माणसाची ओळख अडचणीत पटते असं म्हणतात. त्याचं आपुलकीनं वागणं प्रत्यक्ष स्पर्श न करता मनाला स्पर्श करून गेलं. बॉम्बस्फोटात तन मन बधीर झालं होतं, पण त्या बॉम्बस्फोटानं एकीकडे मानवाच्या विद्रूप बिभत्स मानसिकतेचं आणि दुसरीकडे अजूनही जीवित असलेल्या माणसातील माणुसकीचं दर्शनच घडवलेलं होतं. श्रोते हो, हा होता भाग 14वा. भाग 15वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.